हाय फ्रेंड्स, टुडे वी विल लर्न प्रीपोजिशन्स ऑफ प्लेस. प्रीपोजिशन हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तर या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, वर्कशीट आहे आणि ह्या वर्कशीटमध्ये जे काही वाक्य दिलेले आहे ते तुम्हाला पिक्चरमध्ये बघून सोडवायचे आहेत. आणि हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बोलण्यासाठी आहे, त्याचबरोबर लिखाण करण्यासाठी आणि कुठल्याही परीक्षामध्ये कंपल्सरी असणारा हा एक टॉपिक आहे, ते म्हणजेच प्रीपोजिशन. प्रीपोजिशन काय आहे? तर प्रीपोजिशन म्हणजेच पोजिशन. बघा, दोन शब्द बनलेले आहेत. एक प्री म्हणजेच च्या अगोदर आणि पोजिशनच्या स्थिती, कुठल्या स्थितीमध्ये आहे. कोण प्रिपोजिशन काय सांगतं की प्रिपोजिशन्स टेल अस वेअर अ पर्सन, ॲनिमल ऑर थिंग्स इज. तर एखादी व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू कुठे आहे हे सांगणारा शब्द जो असतो ते म्हणजेच प्रिपोजिशन असतं. तर या ठिकाणी प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस, तर कुठल्या ठिकाणी कुठला शब्द वापरायचा आहे ती स्थिती पाहून ते पाहूया आपण. तर चला, ही वर्कशीट पूर्ण करण्यासाठी चूज द करेक्ट प्रिपोजिशन फ्रॉम द बॉक्स. तर ह्या ठिकाणी एक बॉक्स दिलेला आहे. ह्या बॉक्समध्ये काय काय आहेत, कुठले कुठले शब्द आहेत, कोणकोणते शब्द ते प्रिपोजिशन असतात ते लक्षात घेऊया अगोदर. तर या ठिकाणी बघा, इन दिलेला आहे. इन इन म्हणजे काय? च्या आत. ऑन म्हणजे काय? च्या वर. अंडर कधी वापरतो आपण? एखादी वस्तू किंवा व्यक्ती किंवा प्राणी च्या खाली असेल तर त्यावेळेला अंडरचा वापर करतो. नेक्स्ट टू म्हणजे काय? नेक्स्ट टू हे शेजारी असतात, तर त्याच्या पुढं बाजूला असेल तर त्यावेळेला शेजारी जर अशी अवस्था दिसत असेल तर त्यावेळेला नेक्स्ट टूचा वापर करतो. बिटवीन म्हणजेच काय? च्या आत. च्या आत म्हणजेच एखादी वस्तू किंवा व्यक्तींची किंवा प्राण्यांच्या दोघांच्या मध्ये जर असेल तर ती पोझिशन हे बिटवीनने दर्शवली जाते. यानंतर पाहूया इन फ्रंट. इन फ्रंट म्हणजे एखाद्या वस्तूच्या अगोदर, च्या अगोदर असते. बिहाइंड म्हणजे काय? च्या पाठीमागं. अशा वेळेसची स्थिती असेल तर त्या ठिकाणी बिहाइंडचा वापर करू शकता. त्यानंतर कुठला आहे पहा, अबव. अबवचा वापर जर वर असेल आणि वर ते आपल्याला टच होत नसेल तर अशा वेळेला अबवचा वापर करू शकतो. बिलो म्हणजे काय? च्या खाली. जर एखादी वस्तू ज्या लेवलच्या खाली असेल तर त्यावेळेला बिलोचा वापर करू शकता. इनसाईड म्हणजे ते आत असायला पाहिजे, पूर्णपणे जास्त भाग आत असेल तर त्यावेळेला इनसाईडचा वापर करू शकतो. तर चला, समजून घेतला असाल तर आता काही ॲक्टिव्हिटी वर्कशीट आहे. ह्या वर्कशीटमध्ये कोणकोणते चित्र आहेत त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, प्रीपोजिशनचा वापर करायचा आहे. तर चला, पहिला पिक्चर पहा. या ठिकाणी कॅट आहे आणि हे कॅट आत आहे, च्या आत आहे. तर च्या आतची ही स्थिती दाखवलेली आहे. तर ह्याची पोझिशन कुठे आहे? च्या आत आहे. तर आत असेल तर काय वापरतो? आत असेल तर इन किंवा इनसाईडचा वापर करतो. तर आता ह्या दोन्हीपैकी कुठलं परफेक्ट असेल सांगा पाहू. तर द कॅट इज इनसाईड द बॉक्स. बरोबर आहे बघा तुमचं, इनसाईड द बॉक्स. इनसाईडचा वापर करा. तर इनसाईडचा वापर जर केला तर हे जास्तीत जास्त प्रिफर असेल. का म्हणजे ह्याचा जास्तीत जास्त भाग काय? आतल्या बाजूनं आहे. जर थोडा भाग असेल आणि इन असेल तर त्यावेळेस तुम्ही इनचा वापर करू शकता. पण आता नेक्स्ट सेंटेन्स पहा आणि पिक्चर पहा. या ठिकाणी एक बॉल दिलेला आहे. बॉल कुठे आहे? च्या वर आहे. कशाच्या? टेबलच्या वर आहे. तर अशा वेळेला कशाचा वापर करतो? वर असेल तर ऑनचा वापर करतो का अबवचा वापर करतो का ओव्हरचा वापर करतो? तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी ऑनचा वापर करणार. म्हणजेच काय झालं सेंटेन्स पहा. द बॉल इज ऑन द टेबल म्हणजे टच होत आहे. जर एखाद्या सरफेसला जर टच होत असेल एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती तर त्यावेळेला ऑनचा वापर करता. नेक्स्ट आहे पहा. या ठिकाणी बघा, हे पिक्चर आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे? बुक दिलेलं आहे. म्हणजे बुकचं, बुक कुठे आहे सांगा पाहू. हां, त्याचा थोडासा भाग आत आहे. तर त्यावेळेला कशाचा वापर करता? च्या आत असेल तर यस, एक तर इनसाईड किंवा इन. तर ह्या दोन्हीपैकी कुठला येणार सांगा पाहू. तर इनचा वापर होणार. तर द बुक इज इन द बॅग. यस, राईट. या ठिकाणी हे पिक्चर पहा. तर या ठिकाणी एक कुत्रा आहे आणि कुत्रा कुठं आहे? वर आहे का खाली आहे? खाली आहे. तर खाली असेल तर कशाचा वापर करता? च्या खाली. असेल तर कशाचा वापर करता? एकतर अंडर किंवा बिलोचा वापर करता. पण त्यापैकी कुठलं योग्य वाटेल तुम्हाला? अंडर. अंडरचा वापर होतो. यस, तर या ठिकाणी अंडर. द डॉग इज अंडर द टेबल. यस. नेक्स्ट पहा. या ठिकाणी एक खुर्ची आहे आणि त्याच्या बाजूला एक प्लांट आहे. तर प्लांट कुठे आहे सांगा बरं? त्याच्या बाजूला आहे, च्या बाजूला आहे, शेजारी आहे. तर अशा वेळेला कशाचा वापर करता? येस, बरोबर आहे तुमचं. नेक्स्ट टू, सॉरी, इन फ्रंट नाही, नेक्स्ट टूचा वापर करता.
द प्लांट इज नेक्स्ट टू द चेअर. नेक्स्ट टू द चेअर. येस. त्यानंतर पहा या ठिकाणी बघा टेडी बेअर आहे आणि इथं त्याच्या बाजूला काय आहे, 2 पिलो आहेत. तर ह्या वेळेस दोघांच्या मध्ये आहे. दोघांच्या मध्ये असेल तर कशाचा वापर करतो आपण, च्यामध्ये. एकतरी बिटवीन करू शकता किंवा अमांग. अमांग होत नाही का, म्हणजे जास्त असेल तर अमांगचा वापर करू शकता, पण इथं दोघांच्या मध्ये असेल तर बिटवीनचा वापर करा. द टेडी बेअर इज बिटवीन द 2 पिलोज. बघा पिलोजच्या मध्ये आहे, 2 पिलोजच्या मध्ये आहे. नेक्स्ट पहा या ठिकाणी हे बस आहे त्याच्या पाठीमागं आहे. च्या पाठीमागं असेल तर कशाचा वापर करता, बिहाइंडचा वापर करता. म्हणजेच द कार इज बिहाइंड द बस. काय येणार, बिहाइंड. काय येतं बघा, बिहाइंडचा वापर करू शकता. कुठे आहे बघा, बिहाइंड. बिहाइंडचा वापर करा. तर नेक्स्ट सेंटेन्स पहा या ठिकाणी हे एक ट्री आहे आणि ट्रीच्या वर एक काय आहे बघा, बर्ड आहे आणि ते बर्ड काय करत आहे, उडत आहे. च्या वर उडत आहे म्हणजे पक्षी झाडाच्या वर उडत आहे. तर अशा वेळेला कशाचा वापर करता तुम्ही, तर या ठिकाणी अबावचा वापर करता. म्हणजेच द बर्ड इज अबाव द ट्री. आणि ओव्हर द ट्री पण होऊ शकतं. पण एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूवरून जर असं जात असेल तर त्यावेळेला मूविंगमध्ये असेल तर ओव्हरचा वापर करू शकता. आणि जर एखादी वस्तू आहे आणि त्याच ठिकाणी जर उडत असेल तर त्यावेळेला अबावचा वापर करू शकता. तर ह्या ठिकाणी अबाव द ट्री येतं. नेक्स्ट सेंटेन्स पहा या ठिकाणी बघा द फिश. फिश कुठे आहे, आत आहे. मग त्यावेळेला इनचा वापर करू शकताय का, पाण्यामध्ये आहे. द फिश इज इन द वॉटर. इन द वॉटर. नेक्स्ट सेंटेन्स पहा या ठिकाणी बघा सूर्य आहे आणि ढग आहे. तर ह्या ठिकाणी सूर्य आणि ढग आहे. द सन इज डॅश द क्लाउड्स. काय ते सांगा पाहू, द सन इज अबाव द क्लाउड्स. म्हणजे च्या वर आहे, ढगांच्या वर आहे, त्यांना काही स्पर्श होत नाही. तर त्यावेळेला अबावचा वापर केला जातो. तर अबाव द क्लाउड्स, अबाव येतो. येस. तर या ठिकाणी तुम्ही खूप छानसं ही वर्कशीट सोडवलेली आहे. तर व्हॉट वी लर्न टुडे, तर टुडे वी लर्न द प्रीपोजिशन्स ऑफ प्लेस. इन, ऑन, अंडर, नेक्स्ट टू, बिटवीन, बिहाइंड, in front of, below, inside. All the prepositions you have used. Very good. Thank you for watching. Like, share and subscribe.